जिल्ह्यात 38,000 त्यामुळे जिल्ह्यात एकूण 18,30,784 मतदार आहेत. यात 9,31,821 पुरुष मतदार, 8,98,918 स्त्री मतदार तर 45 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 1 जुलै 2024च्या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादी 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसंच चांदा.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य शासनानं 65 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून एक वेळ एक रकमी 3,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 10,766 अर्ज प्राप्त झालेत. जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेसाठी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभागानं केलंय. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना आता सौर ऊर्जेची जोड मिळणार आहे. यासाठी खनिज विकास निधीतून 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजना सौर ऊर्जेवर चालविण्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले नवीनीकरण ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी महाप्रीत आणि जिल्हा परिषदेत करार करण्यात आला. या कराराच्या अनुषंगाने महाप्रीत तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा परिषदेला करणार आहेत. मुंबईत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यामध्ये 32 पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून शेकडो गावांची तहान भागवली जाते. जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली, मात्र जुलै महिन्याच्या पावसानं ही तूट भरून काढली. जुलै महिन्यात जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा मोठा फटका बळीराजाला बसला. तब्बल 55,000पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र बाधित झालं. जिल्ह्यातील 1,351 गावातील 84,322 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पंचनामे झाले असून नुकसानाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय. या अहवालाच्या अनुषंगाने राज्य शासन लवकरच मदतीचा निधी जाहीर करेल अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम वर्ष 2024-25 करता चंद्रपूर जिल्ह्यात नवीन महसूल मंडळ स्थापन झालंय. रब्बी हंगामातील सदर पिकं अधिसूचित नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारी या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली. भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिम जमातींच्या विकासाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी महान्याय अभियान अर्थात पीएम जनमन योजनेची गेल्या वर्षी सुरुवात करण्यात आली. आता या योजनेचा दुसरा टप्पा 25 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलाय. या दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी विनायक घोडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून यात आदिम कोलाम लाभार्थ्यांना जातीचे दाखले, आधार कार्ड, किसान क्रेडिट कार्ड आणि रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील काही आदिवासी बहुल भागात कोलामी, माडिया, गोंडी, वारली यासारख्या भाषांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जातो, तर या भागातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण दिलं जातं. शैक्षणिक भाषेच्या विरोधाभास तसंच मातृभाषेतील बालवाचन पुस्तकांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागानं 1 ते 4थीच्या क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक बोलीभाषांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने ही पुस्तकं उपलब्ध होणार असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत आता शिक्षण मिळणार आहे. त्या माध्यमातून आदिवासींच्या बोलीभाषेचं संवर्धन करण्याचा प्रयत्न असेल असं आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नयना गुंडे यांनी सांगितलं. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छ माझं अंगण हे महत्वपूर्ण अभियान चंद्रपूर जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. यामध्ये हागणदारी मुक्त मॉडेल गाव तयार करणं आणि घरगुती स्वच्छता सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी अभियान राबवण्यात येईल. वैयक्तिक शौचालयांचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनाचं प्रभावी अंमलबजावणी हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.